नमस्कार मित्रांनो, आपण लोकसेवा पब्लिकेशनच्या माध्यमातून फास्ट ट्रॅक बॅच सुरू करत आहोत. तर त्या बॅचमध्ये आपण सीसॅटच्या बद्दलची जी काय माहिती आहे ती आपण मागच्या प्रिव्हियस जे काही लेक्चर्स आहेत त्याच्यामध्ये आपण दिलेले. त्या लेक्चर्समध्ये 2020चा जो पेपर होता त्याचे 51 पासून ते 62 पर्यंतचे जे प्रश्न त्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण रेकॉर्ड केलेले आहेत. तर तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. त्याच्यानंतर जे आता त्याच्या पुढचे जे प्रश्न आहेत ते आता आपण ह्या सेशनमध्ये आत्ताच्या ह्या लेक्चरमध्ये आपण घेत आहोत. तर सीसॅटच्या बद्दलची माहिती आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये ऐकलेलीच आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय असतं की तुम्हाला कंटेंट किंवा मेन काय आहे त्या प्रश्नांमधलं ते समजलं पाहिजे. ते समजल्यानंतर पटकन तुम्ही त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचता. तुमचा कमीत कमी टाईममध्ये उत्तर येऊन जातात. ते बघू आपण आता इथं काय म्हटलेलं आहे ते. माहिती अभ्यासा व तिच्या संदर्भात 63 नंबरचा प्रश्न बघू आपण आता. व तिच्या संदर्भात निश्चितपणे सत्य म्हणजे 100% शुअर. आपल्याला काय विचारले? निश्चित% शुअर सत्य म्हणजे 100% शुअर. एखादी गोष्ट निश्चितपणे विचारले, अनिश्चितपणे विचारले, सत्य विचारले, असत्य विचारले, एक दुसऱ्यांना विरोधाभास करणारे विचारलेले आहेत, ते सगळं व्यवस्थितरित्या वाचून घ्या. तर ठीक आहे, निश्चितपणे सत्य असलेले विधान निवडा. एचे घर बी आणि सी यांच्या घराच्या पूर्वेला आहे. ठीक आहे. आता हा दिशाचा प्रश्न आहे, डायरेक्शनचा प्रश्न आहे. आता हे डायरेक्शनचे प्रश्न जे असतात ते पण व्यवस्थितरित्या बघणं गरजेचं आहे. डायरेक्शन्स कुठल्या कुठं आहेत ते एकदा व्यवस्थितरित्या बघून घ्या तुम्ही. तशा रिलेटेड प्रश्न आपल्याला विचारले जातात. हे पण एकदम सोपे प्रश्न असतात. अशा प्रश्नांच्यामध्ये चुकायचं नाही. हे आपल्या टप्प्यातले प्रश्न असतात, हे चुकायचं नाही. ठीक आहे. बघा पुढं. एचे घर बी आणि सी यांच्या घराच्या पूर्वेला आहे. म्हणजे समजा आपण इथं ए लिहिला. ठीक आहे. आता हे करत असताना तुम्ही एक डिफाईन करा की तुम्ही कुठली दिशा हे करणार आहे. नॉर्मली आपण जे मॅप रिडिंग करतो, मॅपमध्ये कसं असतं, नॉर्थ डायरेक्शन जी असते ती वरच्या डायरेक्शनला असते. साऊथ इकडं म्हणजे उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. ह्या सगळ्या व्यवस्थितरित्या ज्या आहेत त्या एकदा बघून घेत जावं तुम्ही. कारण हे जर डिफाईन केलं तुम्ही तर ह्याच्या अनुषंगाने तुम्ही प्रश्न सॉल्व करून घ्या. आता आपण हे मॅपमध्ये जशा प्रकारे आपण यूज करतात डायरेक्शन त्याच प्रकारचे आपण आता यूज करणार आहोत. इथं काय म्हटलंय? एचे घर बी आणि सी यांच्या पूर्वेला आहे. ए इथं आला. त्या एचे घर बी आणि सीच्या पूर्वेला आहे. म्हणजे समजा बी इथं आहे आणि सी इथं आहे. तर बी आणि सीच्या पूर्वेला एचं घर आहे. डी आणि ई यांची घरे बीच्या घराच्या उत्तरेला आहेत. डी आणि ई यांची घरे बीच्या घराच्या उत्तरेत. बी इथं आहे, समजा आपण याची उत्तर बाजू इथं आली, डी आणि ई. सकाळी सूर्य वर यायच्या आधी ईच्या 2 मजली घराची छाया डीच्या घरावरती पडते. ठीक आहे. म्हणजे समजा इथं काय म्हटले? सूर्यवरच्या ईच्या 2 मजली घराची छाया म्हणजे ई इथं असणाऱ्या सूर्य, समजा इथं सूर्य इथं येईल कुठंतरी, तर त्याची छाया जी आहे ती इकडं डीच्या इकडं पडणार आहे. म्हणजे 100% डी इकडच्या साईडला आणि ई इकडच्या साईडला असणार आहे. मग आपलं हे काय झालं? इथं डी इथं येईल आणि ई इथं येईल. ईचे घर सीच्या घराच्या पश्चिमेला आहे. म्हणजे हे ईचं जे घर आहे ते सीच्या घराच्या पश्चिमेला. समजा सीचं घर समजा इकडे आहे तर त्याची पश्चिम बाजू कुठली? इकडं काय म्हटलं? ईचे घर हे सीच्या घराच्या पश्चिमेला आहे. पण आता आपल्याला सांगितलेलं आहे की इथं बघा पहिल्यांदा काय म्हणले? इथं बी आणि सी यांच्या घराच्या पूर्वेला ए आहे. म्हणजे एचे घर बी आणि सीच्या पूर्वेला आहे. आणि इथं म्हटलंय की ईचे घर हे सीच्या पश्चिमेला आहे. म्हणजे ईचं घर येतं आहे ते सीची पश्चिम, म्हणजे सी समजा इथं कुठे तर असू शकतो, तर त्याच्या पश्चिमेला आहे. ठीक आहे. त्याच्या पश्चिमेला म्हणजे इकडच्या साईडला आहे, त्याचं घर आलेलं आहे. पुढं बघा आता. एचे घर सत्य, निश्चितपणे सत्य म्हणलेलं आहे. एचे घर ईच्या घराच्या पूर्वेला आहे. एचे घर जे आहे ते ईच्या घराच्या पूर्वेला आहे. ठीक आहे. एक म्हणलं पुढं. ईचे घर एच्या घराच्या उत्तरेला आहे. ईचे घर एच्या घराच्या उत्तरेला. हे आपण सांगू शकतो का? नाही. हे आपण काय म्हणू शकतो बघा. इथं म्हटले की डी आणि ई यांची घरे बीच्या घराच्या उत्तरेला आहे. ठीक आहे. बीच्या घराच्या उत्तरेला इकडे आलेले आहेत. म्हणजे आपण इथला सी जो आहे तो इलिमिनेट करू. आणि आपल्याला इथं काय म्हणलेलं आहे की एच्या घराच्या इकडे सी आहे आणि सी जो आहे तो पश्चिमेला. त्याच्यामुळे बघा एचे घर एच्या उत्तरेला असणार आहे का? नाही. पुढं डीचे घर जे आहे ते सीच्या घराच्या उत्तरेला आहे. डीचं घर बघा सीच्या घराच्या उत्तरेला आहे. ते सांगितलेलं ना आपल्याला. इथं काय म्हटलेलं आहे? डीचं घर ते बीच्या घराच्या उत्तरेला आहे. बीच्या घराच्या उत्तरेला ते पण सांगितलेलं नाही आहे. पुढं बघा. सीचे घर जे आहे ते एच्या घराच्या दक्षिणेला आहे.
सीचं घर आहे ते एच्या घराच्या दक्षिणेला, तशा प्रकारचं काय मेन्शन केलं नाही. आपल्याला टेंटेटिव्हली 4-5 लोक ह्याचे नावं दिलेले आहेत घरांचे, आणि त्याच्यामध्ये कोण उत्तर आलं फक्त निश्चितपणे सत्य आपण सांगू शकतो. आता ह्या डायग्रामवरून बघितलं आपण तर आपल्याला हे समजू शकतं की डीचे घर सीच्या घराच्या उत्तरेला इथं दिसते, पण निश्चितपणे सांगू शकतो का नाही, कारण आपल्याला हे माहिती आहे की बीच्या घराच्या उत्तरेला आहे, पण बी आणि सी यांच्या रिलेटिव्ह माहिती नाहीत. इथं काय म्हटलं, एचे घर ईच्या घराच्या पूर्वेला आहे, एचे घर ईच्या घराच्या पूर्वेला. हे कशावरून सांगू शकतो आपण, आपल्याला इथं काय म्हटलेलं बघा, एचे घर बी आणि सी यांच्या घराच्या पूर्वेला आहे, बी आणि सीच्या घराच्या पूर्वेला आहे, आणि इथं म्हटलेलं आहे की ईचे घर हे सीच्या पश्चिमेला आहे. ठीक आहे, सीच्या पश्चिमेला, म्हणजे इथं बघा एचं घर आहे ते बी आणि सी यांच्या पूर्वेला आहे पहिलं, आणि इथं म्हटलं ईचे घर हे सीच्या पश्चिमेला आहे, म्हणजे सी इथं आहे, सीचे पश्चिम म्हणजे ई इकडची इकडं आलं, मग 100% जे म्हणू शकतो की एचे घर ईच्या घराच्या पूर्वेला आहे. मग त्याच्याप्रमाणे आपलं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येतं. हे डायरेक्शनचा प्रश्न आहे, डायरेक्शनचे प्रश्न असतात ते पण अशाच पद्धतीने आपल्याला टॅकल करावं लागतात, फक्त व्यवस्थितरित्या बघायचं आहे, आणि हे पण प्रश्न चुकायचे नाहीत कुठल्याही प्रकारचे. नेक्स्ट प्रश्न बघा, हा जो प्रश्न आहे, काही प्रश्न असतात ते आपल्याला ऑप्शनवरनं पुढं जायचं असतं, म्हणजे टाईम वाचवण्यासाठी कॅल्क्युलेशन करण्याची ह्याच्यात पण गरज नाही. इथं काय म्हटलं, पी या नैसर्गिक संख्येला 11ने गुणून त्यात 33 ही संख्या मिळवली, तर या संख्येला 9ने भागले आणि त्याची 0 आणि बाकी 0 मिळाली, दिलेल्या अटींचे समाधानकारक करणारी पीची सर्वात लहान किंमत निवडा. मग आपण ट्रॅडिशनल वेनी पीला एक्स मानून बाकी सगळं कॅल्क्युलेशन केलं तर आपण ही संख्या काढू शकतो. पण सगळ्यात सोपं इथं काय म्हटलं, 11ले पी आपण काय करू, 1 मानू. ठीक आहे, समजा 11ला गुणलं तर 1 गुणिले 11 11 येतं, त्यात 33 मिळवले तर 44 येतात, आणि त्याला 9ने भागले तर 44ला जर 9ने भागले तर बाकी राहते का 0 नाही, त्यामुळे हा ऑप्शन कॅन्सल झाला. पुढं 3 नंबरचा बघा ऑप्शन, 2 ऑप्शन 3 दिलेले आहे. 3 गुणिले 11 केलं तर 33 उरतात, 33 अधिक 33 66 येतात इथं, आणि त्या 66ला आपण 9ने भागिले तर बाकी किती उरते, 0 उरते. म्हटले 0 उरते का नाही, कारण इथं मग बाकी 3 वगैरे शिल्लक राहील. ठीक आहे, पुढं बघा आता 6 घेतला, 6 गुणिले 11 66, 66 अधिक 11 99, 99 भागिले 9 केलं 11 येतं, बाकी 0 राहते, ते बरोबर आहे. हे आपलं उत्तर आहे. कॅल्क्युलेशन करत बसण्यापेक्षा जर तुम्ही पटकन ह्याच्यासाठी बघितलं अशा प्रकारच्या प्रश्नांच्या मध्ये ऑप्शनवरून जर गेला तर 100% आपल्याला उत्तरापर्यंत आपण पोचतो, आणि 100% जे आहे आपले उत्तर बरोबर येतात, टाईम असतो. आता समजा जर आपण ह्याला कॅल्क्युलेशन करायचं झालं तर आपण म्हणू शकतो की समजा एक्स हे कुठली तर संख्या आहे, एक्स गुणुले 11 केलं तर त्याच्यानंतर मग काय बरोबर, तर ती बाकी 0 आली पाहिजे. मग प्रत्येक ठिकाणी मग एक्स आणि कॅल्क्युलेशन करत बसण्यापेक्षा आपण ऑप्शनवरनं पण काही प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. तशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघू. हा प्रश्न बघा, अशा प्रकारचे जे आहेत ना युक्तिवादाचा आधार असे गृहीतक विचारले ह्या प्रश्नांच्या मध्ये. गृहीतक म्हणजे कुठल्या प्रकारचं, हे दिलेलं आहे हे स्टेटमेंट करताना काय गृहीत धरलेलं आहे, जो आपल्याला पॅसेज दिलेला आहे, सॉरी जो काही वरती उतारा दिलेला असेल, काही स्टेटमेंट दिले, प्रश्न दिले, ह्याच्यामध्ये काय गृहीत धरलेलं आहे, म्हणजे ह्याच्या अगोदर काहीतरी गृहीत धरलेलं त्याच्यानंतर स्टेटमेंट केलं, तशा प्रकारचं आपण निष्कर्ष आणि गृहीतक जे आहे ते मागच्या प्रश्नामध्ये मी व्यवस्थितरित्या सांगितलं होतं की निष्कर्ष कशाला म्हणायचं, मागच्या ह्याच्यामध्ये शूटमध्ये व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, ते एकदा बघून घ्या तुम्ही. जिवंत व्यक्तीचे मूत्रपिंड सुरक्षितपणे काढता येऊ शकते आणि ते मृत्यूच्या दारातील रुग्णाचा जीव वाचवू शकते. मूत्रपिंड प्रत्यारोपणाची मागणी ही मूत्रपिंडाच्या पुरवठ्यापेक्षा जास्त असते, म्हणजे मूत्रपिंडाचं जे किडनीचे आहे, किडनीचा जो मागणी आहे ती त्याच्या म्हणजे त्याची जी किडनीची मागणी आहे, म्हणजे ते प्रत्यारोपण करण्याची जी मागणी आहे त्याच्यापेक्षा त्या पुरवठ्यापेक्षा त्याची मागणी जास्त आहे. हे लक्षात घेऊन लोकांनी स्वतःचे एक मूत्रपिंड विकण्याला प्रतिबंध करणारा भारतातील कायदा रद्द केला पाहिजे. म्हणजे भारतातला जो कायदा आहे की मूत्रपिंड विकण्यासाठीचा तो रद्द केला पाहिजे, कारण त्याच्या परिणामी अधिक प्रमाणात यशस्वी मूत्रपिंड प्रत्यारोपणे होऊ शकतात, त्याच्या प्रमाणात होऊ शकतात. यामुळे श्रीमंत रुग्णाकडून संभाव्य गरीब दात्यांची पिळवणूक होईल. म्हणजे इथं म्हटलं की श्रीमंत रुग्णांकडून संभाव्य गरीब दात्यांची पिळवणूक होऊ शकते, याची लोकांना चिंता वाटते. परंतु स्वतःच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी धोकादायक व्यवसायात काम करणे हे स्वतःच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी स्वतःचे मूत्रपिंड विकण्याहून फारसे वेगळे नाही. काही रुग्णांनी मूत्रपिंड विकत घेऊन दुसऱ्या देशात प्रत्यारोपणे करून घेतली आहेत. अशा शस्त्रक्रियांचा त्यांच्या जीवाला असणारा धोका मोठा असू शकतो. हे स्टेटमेंट दिलेलं वाचायला वेळ लागू शकतो, वाचल्यानंतर काय समजेल काय सांगता येत नाही. फक्त एकदा वाचून घ्या व्यवस्थितरित्या. अशा प्रश्नांना कसं अटेम्प्ट करायचं, कसं टॅकल करायचं ते बघू आपण आता. प्रश्न एकदा वाचून घ्यायचा. काय म्हटले बघा, युक्तिवादाचा आधार ठरेल, म्हणजे कशाचा युक्तिवाद केलेला त्याला काहीतरी, म्हणजे ह्याच्या अगोदर काहीतरी झालं असणार आहे, तर तो कसं प्रकारचं गृहीतक आहे ते बघू. म्हणजे आपण काय त्याच्यावरून ह्याच्या रिलेटेड पॅसेजमध्ये काय म्हटलं का ते बघू आपण. ठीक आहे, काय म्हटलंय बघा, गरीब लोकांना मूत्रपिंड प्रत्यारोपण करून घेणे शक्य होत नाही म्हटले.
ह्याच्या रिलेटेड समजा गरीब लोकांना मूत्रपिंड प्रत्यारोपण करून घ्यायचं नसेल आणि जर शक्य नसेल तर त्याच्या रिलेटेड असेल, म्हणजे त्याच्या रिलेटेड म्हटलं असतं की मूत्रपिंड म्हणजे किडनीचं जे आहे ते आपल्याला प्रत्यारोपण करून घ्यायचं असेल तर त्याला जास्त खर्च येतो, ते गरिबांच्या आवाक्याच्या बाहेरचं असतं, गरीब जास्त पैसे खर्च करू शकत नाही, अशा प्रकारचं काहीतरी उत्तरामध्ये आलं असतं, पॅसेजमध्ये आलं असतं, पण तसं काही दिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे हा ऑप्शन येत नाही. फक्त गृहीतक काय म्हणजे हे गृहीतक असू शकतं का, तर गृहीतक असं तर मग तशा प्रकारचा पॅसेज फ्रेम केला असता, पण तशा प्रकारचं गृहीत धरलेलं नाही की मूत्रपिंड गरीब लोकांना जे आहे मूत्रपिंड प्रत्यारोपण करून घेणे शक्य होत नाही. पुढे बघा, भारतातील काही गरीब लोक मूत्रपिंड विक्रीसाठी इच्छुक असतात. आता ठीक आहे, इथं आपण म्हणू शकतो की गरीब लोकांची पिळवणूक वगैरे होऊ शकते वगैरे असं काय दिलेलं, त्याच्यामुळं हे पॅसेजमध्ये आपला उत्तराचा भाग होऊ शकतो. पुढचं वाचू आपण. अनेक देशात तुरळक मूत्रपिंड प्रत्यारोपणे यशस्वी होतात. अनेक देशात जर तसं म्हटलं असतं त्यांनी, इथं काय म्हटलंय बघा, दुसऱ्या देशात प्रत्यारोपणे करून घेतली जातात. ठीक आहे, काही रुग्णांनी मूत्रपिंडे विकत घेऊन म्हणजे किडनी विकत घेऊन दुसऱ्या देशामध्ये प्रत्यारोपणे करून घेतली जातात असं म्हटलेलं आहे. इथं यशस्वी होतात त्याचं काय पॅसेजमध्ये पण काय उल्लेख नाही. ते हे असं इथं काय तर असतं की दुसऱ्या देशात चांगल्या प्रमाणात यशस्वी वगैरे होतात असं असतं, तर ते गृहीतक नसतं, तर त्याच्यावरून काहीतरी निष्कर्ष वगैरे निघेल की दुसऱ्या देशामध्ये स्वस्त म्हणजे दुसऱ्या देशामध्ये पटकन वगैरे होतं, पण ते निष्कर्ष निघेल, ते काही गृहीतक धरलेलं नाही. गृहीतक म्हणजे काय, ह्याच्या अगोदरचा पार्ट, त्याच्यामुळे हे पण काय आपलं उत्तर येऊ शकत नाही. पुढे बघा, कायद्यातील बदल प्रत्यारोपणासाठी मूत्रपिंडांच्या पुरेशा पुरवठ्याची हमी देईल. म्हणजे समजा आपण कायद्यामध्ये बदल केला तर बऱ्यापैकी किडनीज आहेत त्या अवेलेबल होऊ शकतात असं त्या चौथ्या स्टेटमेंटचं अर्थ आहे. पण तशा प्रकारचं आपल्याला पॅसेजमध्ये दिलेलं आहे का, पॅसेजमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा की तशा प्रकारचा कायदा रद्द केला पाहिजे. त्याचबरोबर का गरीब दात्यांची पिळवणूक होईल याची चिंता लोकांना वाटते, पण स्वतःच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी धोकादायक व्यवसाय काम करणे हे स्वतःच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी स्वतःचे मूत्रपिंड विकण्याहून फारसे वेगळे नाही. म्हणजे इथं काय म्हटलेलं आहे की आपल्यातले काही लोक किडनी द्यायला तयार आहेत, म्हणजेच तर तयार असतील तर मग काय, तर मग तशा प्रकारचे कायदे जे ते रद्द केले पाहिजेत. आणि मग या स्वतःच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी जर आपण एखादी किडनी देऊ शकत असेल तर हे काही ह्याच्यापेक्षा वेगळं नाही. म्हणजे कशापेक्षा, जर तुम्ही धोकादायक व्यवसायामध्ये काम करता त्याच्यापेक्षा ते काही वेगळं नाही आहे असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपलं जे आहे ते हे स्टेटमेंट गृहीत धरलेलं आहे. हे तर येऊ शकत नाही का, कारण हे समजा निष्कर्षाच्या बाबतीमध्ये आपण कन्सिडर करू शकतो की हा अशा प्रकारचा निष्कर्ष वगैरे असू शकतो ते. ठीक आहे, अशा प्रकारचे गृहीतक आणि निष्कर्ष ज्यामध्ये नेमकं आयोगाने आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे हे व्यवस्थितरित्या एकदा बघून घ्या तुम्ही, आणि तशा प्रकारचे मग तुम्ही प्रश्न व्यवस्थितरित्या अटेम्प्ट करा. हा प्रश्न दी बघा, इथे आता हा जो डायग्राम इथं स्क्वेअर्स आहे ते आणि हे त्रिकोण आहेत. ठीक आहे, सोबतचा आलेख ए चौरसाने दाखवलेला, म्हणजे ए जो आहे तो चौरसाने दाखवलेला आणि बी जो आहे तो त्रिकोणाने दाखवलेला अशा दोन कंपन्यांचे वर्षभरातील निर्यातीच्या आयातीशी असलेल्या गुणोत्तराचे प्रतिरूपण करतो. जर 2014 साली ए कंपनीची निर्यात बी या कंपनीच्या निर्यातीच्या दुप्पट असेल. इथं काय म्हटलंय, 2014 साली ए कंपनीची निर्यात ही बी कंपनीच्या निर्यातीच्या दुप्पट आहे. म्हणजे बी कंपनीची जी काही निर्यात असेल तर तिच्यापेक्षा दुप्पट आहे. म्हणजे ए ची निर्यात, म्हणजे आता निर्यातला आपण काय करू, एक्सपोर्ट म्हणू, ही दुप्पट आहे, बीचा जेवढा एक्सपोर्ट झालेला आहे त्याच्यापेक्षा दुप्पट आहे. ठीक आहे, परत जर 2014 साली ए कंपनीची आयात 400 कोटी असेल तर त्या वर्षात बी कंपनीच्या निर्यातीच्या जवळपासची अंदाजी किंमत दर्शवणारा पर्याय निवडा. आता इथं आपल्याला जे दिलेले आहेत त्यांचं काय दिलेलं आहे, निर्यातीच्या आयातीशी गुणोत्तर, म्हणजे निर्यात म्हणजे काय, एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट यांचं गुणोत्तर दिलेलं. 2014 बघा कुठे, 2014 इथे 2014 मध्ये ए कंपनीचं दिलेलं आहे त्यांनी. ए कंपनीचं किती दिलेलं आहे 2014 साली, ए कंपनी म्हणजे काय, चौरसाने दाखवलेली कुठे, इथे हे 2014 इथे चौरसाने दाखवलेलं, म्हणजे हे 1.7 काय आला. त्यांनी काय म्हटलं, एक्सपोर्ट निर्यातीच्या आयातीशी गुणोत्तर, निर्यात डिवायडिंग बाय आयात. 2014 साली ए कंपनीची आयात जी होती ती 400 कोटी होती. आपल्याला त्याची निर्यात काढायची, म्हणजे ए ची 2014चा एक्सपोर्ट काढायचा आपल्याला. ठीक आहे, तर हे किती येईल बघा, एक्सपोर्ट किती येईल याचा 2014 साली 1.7 × 8 केलं तर हे इतकं येतं. ठीक आहे, आता हे कॅल्क्युलेशनमध्ये आपल्याला हे एवढा आकडा आलेला आहे. आता पुढं काय म्हटलेलं आहे, एची जी एचा जो एक्सपोर्ट आहे इथं बघा,
ए कंपनीची निर्यात बी कंपनीच्या निर्यातीच्या दुप्पट होती. ठीक आहे, दुप्पट होती म्हणजे ए किती आहे इथं 680 आणि 2 बी जर आपण कॅल्क्युलेट केला इथं बी एक्सपोर्ट ती काढायचं आपल्याला, किती येणार मग इथं 340 कोटी एवढा बी एक्सपोर्ट येणार आहे. इथं तशा प्रकारचा जवळपासचा कुठलाही ऑप्शन नाही आहे, त्याच्यामुळं आयोगाने हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. हा प्रश्न सोडून दाखवण्यापाठीमागचं कारण हे आहे, समजा तुम्ही कॅल्क्युलेशन केलेलं आहे आणि जर तुम्हाला तशा पद्धतीनं जर ऑप्शनमध्ये उत्तर दिसत नसेल, तुम्ही एकदा कॅल्क्युलेशन केलेलं आहे ठीक आहे, तुम्हाला जर उत्तर दिसत नसेल परत एकदा चेक करा कॅल्क्युलेशनमध्ये कुठं काही एरर राहिलेला आहे का. जर एरर राहिला असेल तर ठीक आहे बघा, नसेल राहिला तर तुम्ही अशा प्रकारचं उत्तर मे बी नसेल आयोगाने दिलं, प्रश्न कॅन्सल होऊ शकतो. या प्रश्नांच्या मध्ये कुठल्याही प्रकारचा जास्त वेळ वाया घालू नका. असे बरेचसे प्रश्न असतात आयोगामध्ये, एखाद दुसरा जरी प्रश्न बऱ्यापैकी संदिग्ध असतो तो कॅन्सल होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे जर येत असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही हा प्रश्न जो आहे तो स्किप करू शकता. दिलेली माहिती वापरून अनुक्रमे मामा व भाची यांची जोडी निवडा. ठीक आहे, मामा भाची यांची जोडी निवडायची. नातेसंबंधाचं ब्लड रिलेशनच्या रिलेटेडचा हा प्रश्न आहे. एकदम सोप्या कॅटेगरीमध्ये आपण ज्यांना टप्प्यातले प्रश्न म्हणतो तशा प्रकारचा हा प्रश्न आहे. आपला व्यवस्थितरित्या ह्याच्यावरती अटेम्प्ट करायचा. किमान असे जे प्रश्न असतात ना 2 मार्क तर आपल्याला भेटतात. आणि जर समजा तुमचा हा प्रश्न जर चुकला असेल किंवा सोडला असेल तर तुमचा 2 मार्क जे आहेत ते तुमचे जातात. ठीक आहे, बघू आता. दिलेली माहिती वापरून मामा आणि भाची यांची जोडी निवडायची. बी हे सी चे वडील आहेत. ठीक आहे, आता आपण मी एक कन्व्हेन्शन वापरू की कुठल्याही प्रकारचं असेल जनरेशन्स जे असतील ना, तर 2 जनरेशन्स असतील 3 जनरेशन असतील तर एकाखाली एक जनरेशन्स लिहून घ्या. मेल फिमेल असेल, समजा आपण काय करू, मेल असेल त्याला गोल करा, फिमेल असेल तिला ओपन ब्रॅकेट ठेवा. तुम्ही कोणतंही साइन कन्व्हेन्शन वापरू शकता. जर अजून म्हणजे त्यांच्या संबंध नातेसंबंधांच्या मध्ये दाखवायचं असेल तुम्हाला, जर बहीण भाऊ असतील भावंड असतील तर त्यांच्यासाठी कुठलेही डॅश वापरा, गुणाकार वापरा, बेरीज वापरा किंवा अजून तुम्हाला जे काय कुठलेही कन्व्हेन्शन जे साईन होतं ते वापरा. जर भावंड असतील तर डॅश वापरा, हजबंड वाईफ असतील तर त्यांच्यासाठी कोणतंही तुम्ही चिन्ह वापरू शकता. फक्त तुम्ही ठरवा कोणतं वापरायचं आहे ते. ठीक आहे, बघा आता पुढे काय म्हटले. बी हे सी चे वडील आहेत परंतु सी त्यांचा मुलगा नाही. म्हणजे सी कोण आहे, मुलगी. बी हे सी चे वडील आहेत. म्हणजे समजा आपण काय करू, इथं लिहू बी हे सी चे वडील आहेत. आता वडील आहेत म्हणजे ते काय झाले, मेल आहेत. सी काय म्हटले की सी त्यांचा मुलगा नाही. सी त्यांचा मुलगा नाही म्हणजे सी कोण आहे, त्यांची मुलगी आहे. पुढे पी हा सीचा भाऊ आहे. पी हा सीचा भाऊ आहे. पी आला. आता ए आणि बी हे जोडपे आहे. ए आणि बी हे जोडपे आहे. आता ए इथं आला, जोडपे म्हणजे ही हे फिमेल आहेत, जोडपे आहे. ठीक आहे, क्यू ही सीची मुलगी आहे. क्यू ही सीची मुलगी आहे. सीची मुलगी आहे म्हणून आलेला आपल्याला मामाबाचीची जोडी मिळालेले पी आणि क्यूची. इथंपर्यंतच वाचा, पुढे काही प्रश्न सोडवायची पण गरज नाही. मामाबाचीची जोडी मिळाली, तुम्ही टिक करा आणि पुढे उत्तराला जावा. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. मग अशा प्रकारचे जे प्रश्न असतात ना, तिथं बघा तुम्ही याच्या पुढचं सेक्शन तुम्ही सोडवलं नाही, वाचला नाही तरी पण चालतो. तुमचा टाईम इथं सेव्ह होतो. जे टाईम सेव्हिंगचं असतं ना, इथं तुमचा टाईम सेव्ह होतो. पुढच्या प्रश्नांना तुम्ही हा टाईम देऊ शकता. पुढचा प्रश्न बघू आता. खालील 4 विधाने आणि 3 अनुमाने दिली आहेत. तुम्हाला दिलेली विधाने सत्य मानायची आहेत आणि दिलेल्या विधानानुसार तार्किकदृष्ट्या अचूक अनुमाने ठरवा. हे जर करायचं असेल ना, हे प्रश्न एकदम सोपे असतात. फक्त काय होतं, सिली मिस्टेक्स होऊ शकतात. माझा पण 2019 मध्ये अशा पद्धतीचा एक प्रश्न होता, एकदम सोपा होता पण तो माझा रॉंग झाला होता. रॉंग झाला होता म्हणजे कुठं आलं होतं, म्हणजे व्यवस्थितरित्या वेन डायग्राम काढली होती पण त्या कन्क्लुजनमध्ये काहीतरी माझ्याकडनं मिस्टेक झाली होती. म्हणजे आपण एकदम अवघड प्रश्न असतात ते आपले बरोबर येऊ शकतात, पण असा एखादा सोपा प्रश्न असतो तो चुकू शकतो. मग असे सोपे प्रश्न ते चुकायचे नाहीत. यासाठी व्यवस्थितरित्या प्रश्न अटेम्प्ट करताना व्यवस्थित वाचायचे, पर्याय व्यवस्थित वाचायचे आणि पर्याय वाचल्यानंतर ते गोल करताना पण व्यवस्थित गोल करायचे. कारण काय होतं, समजा आपण पर्याय व्यवस्थितरित्या वाचलेले आहेत पण गोल करताना काहीतरी रॉंग झालं, इकडे तिकडे मिस्टेक झाली तर आपले हे येणारे हे 2 मार्काला नसतात. हे सीसॅटचे प्रश्न 2.5 मार्काचे आहेत सगळे. मगाशी मी 2 मार्काचा उल्लेख केला पण 2.5 मार्काचे प्रश्न आहेत, 2 मार्काचे नाहीत, 2.5 मार्काचे प्रश्न आहेत. हे 2.5 मार्क आपले वाया जातात. GSला एखादा प्रश्न चुकला तर तिथे 2 मार्क कट होतात आपले आणि निगेटिव्ह काय असेल ते 1/4. पण इथं 2.5 मार्काचा डायरेक्ट लॉस आहे. त्याच्यामुळे व्यवस्थितरित्या सीसॅटकडे आणि मॅथ्स रिझनिंगकडे बघा. प्रिलिम्स
जर पास व्हायचे असेल तर सीसॅटमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स पडलेच पाहिजेत. म्हणजे प्रिलिम्स पास होण्याचा जो मार्ग आहे तो आपण म्हणू शकतो की तो सीसॅटच्या दारातून तो मार्ग जातो प्रिलिम्सचा. तुम्हाला नॉर्मली GSला 100च्या आसपास मार्क पडतात, पण ॲव्हरेज मार्क्स 100च्या आसपास GS पेपर 1ला पडतात, पण पेपर 2ला जेवढे ॲव्हरेज मार्क पडलेले आहेत, समजा जर 150 ॲव्हरेज असेल 150 पडले पाहिजेत, 120 ॲव्हरेज असेल तर 120 मार्कसुद्धा सीसॅटला पडले पाहिजेत. म्हणजे जेवढा ॲव्हरेज आहे तेवढा आपल्याला पडलं पाहिजे. ठीक आहे, हे बघा आता प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा तो. सर्व रस्ते बसेस आहेत. ठीक आहे, बघू आपण काय, समजा सर्व रस्ते म्हटलेलं आहे, म्हणजे सर्व रस्ते रोड आहेत ते, हे बसेस आहेत. हे बसेस, काही बसेस ह्या कार आहेत. ह्या बसमधले काही जे आहेत ना ते कार आहेत. आता मे बी ही जी डायग्राम आहे ना ही अशी पण येऊ शकते, मे बी येऊ शकते अशी. ठीक आहे, म्हणजे ह्यातला आर मधला पण काही असू शकतो, मे बी, 100% शुअर नाही. ठीक आहे, मग ते आपल्याला तसं प्रकारचं व्यवस्थित बघायचं. 100% जे शुअर आहेत ना तेच कन्क्लुजनला बघायचं असतं. ठीक आहे, एकदा बघू आपण परत. हे बघा रोड आहे हे बसेस, काही बसेस या कार आहेत, कार, काही कार या दिवस आहेत, डे, सर्व दिवस रात्री आहेत. म्हणजे आता हे सर्व दिवस इथून बघा, हे जे सर्व दिवस आहेत ना असे हे रात्री आहेत. म्हणजे हे आता आपली व्हेन डायग्राम तयार झालेली, त्याच्यावरून आपण उत्तर शोधू शकतो. 100% शुअर असेल तरच आपण गोल करायचं असं, शक्यतांवरती चालत नसतात. जे आहे ती फॅक्ट जर तुम्हाला व्हेन डायग्राममध्ये दिसली तर ट्रू असेल, नसेल तर नाही. कारण इथं काय म्हटलं, काही बसेस म्हटले. आता काही दिवस रात्र आहेत, काही दिवस रात्र असतील तर मग ही डायग्राम जी आहे दिवसाची ती इकडं अशी पण येऊ शकते इकडं. म्हणजे ह्यातले काही असू शकतात, पण 100% जे आहेत तेच आपण बघायचं आहे. ठीक आहे, पॉसिबिलिटी अनुमाने काही रात्री बसेस आहेत, काही रात्री बसेस आहेत. आता रात्री इकडे आहेत, बस इथे, हे इंटरचेंज म्हणजे झालेलं आहे का, नाही आहे, त्याच्यामुळे हे उत्तर हे चुकीचं आहे. काही रात्री कार आहेत, काही रात्री कार आहेत, बरोबर का. हे काही रात्री कार आहेत का, म्हणजे कार आहेत का, इथला हा सेक्शन आहे, बरोबर, कारण हा रात्रीच्या सेक्शनमध्ये, रात्रीच्या सर्कलमध्ये येतो. काही दिवस बसेस आहेत, हे दिवस इथं राहिलं, त्याचं सर्कल हे आहे, आणि बसेसचं सर्कल इकडचं आहे. ते दोन्ही इंटरचे हे होतात का, नाही, त्याच्यामुळे तो येत नाही. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. इथं चूक काय होऊ शकते, आपण ह्या फ्लोमध्ये असतो, वाचण्याच्या फ्लोमध्ये एखादा आपला आकडा किंवा एखादं काही मिस झालं का आपलं चुकू शकतं. हे बघा आर इकडे, आणि इथं आर, समजा इथं जर आपण आर लिहिला असेल, आर इकडे कुठेतरी लिहिलं असेल आणि त्याच्याकडे लक्ष गेलं नसेल तर आपण इथं पण म्हणू शकतो की काही रात्री कार, म्हणजे आपलं मे बी वाचताना मिस्टेक होऊ शकते. त्याच्यामुळं व्यवस्थितरित्या वाचा. असे प्रश्न आहेत, त्यांना चांगले 2.5 मार्क आपल्याला पडलेच पाहिजेत. ठीक आहे, 3 नंबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. ट्रॅक्टरच्या मोठ्या व लहान चाकाचा अनुक्रमे 50 सेंटीमीटर व 35 सेंटीमीटर व्यास आहे. ठीक आहे, व्यास दिलेले त्यांनी. जेव्हा मोठ्या चाकाचे 21 फेरे पूर्ण होतील तेव्हा लहान चाकाचे किती फेरे पूर्ण होतील. ठीक आहे, आता इथं काय म्हणले त्यांनी की ट्रॅक्टर दिलेला आहे त्यांनी, हा एक मोठं चाक असेल, बारकं चाक असेल तर त्यांच्या फेऱ्या दिलेल्या आहेत. तर जेवढे चाकाची रेडियस जास्त असेल तेवढे त्याचे फेरे कमी असणार आहेत. म्हणजे चाक जर मोठा असेल तर व्यास मोठा असेल तर त्याचे फेरे कमी असणार आहेत. म्हणजे डायमीटर जे आहे ती इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ रिव्होल्युशन, म्हणजे नंबर ऑफ जे काही चक्र फेरे असतील हे तुम्हाला कळलं पाहिजे. त्याच्यानंतर सोडू शकतो. आता हे बघा, 50 सेंटीमीटर जर असेल तर 21 होतात. ठीक आहे, 50 असेल तर 21 होतात, आणि हे 35 आहेत मग. ठीक आहे, 35 असेल तर निश्चितच ह्याच्या 21 पेक्षा जास्त होणार आहे. ठीक आहे, 21 पेक्षा जास्त होणार आहे म्हणजे काय, 25, सगळे 21 पेक्षा जास्त आहेत. पण इकडे बघा, आपण एक टेंटेटिव्हली हा ऑप्शन एक इलिमिनेट करू शकतो 25, कारण तो 21च्या खूपच जवळच आहे. टेंटेटिव्हली हा ऑप्शन एक इलिमिनेट करू शकतो. उरलेले राहिलेले आहेत ह्याच्यामधून कुठलाही असू शकतो. ठीक आहे, एक बघू आपण आता हे कसं आहे ते. डी किती यायला, समजा आपला इथं 50 असेल, त्याला प्रोपोर्शनल टू 50 असेल तर किती म्हटले त्यांनी, मोठ्या चाकाचे 21 फेरे होतात, आणि हे किती 35 आहे, तर किती होतील. हे जर आपण डायरेक्ट प्रोपोर्शन केलं तर त्याचा रेशो बघा कसा येईल. हे 21 इथं येईल, आणि मग इथली आपल्याला किंमत काढायची आहे, कारण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे म्हणून 50 इथं येतात. आणि हे केलं, हे जर आपण सॉल्व केलं तर बघा, 7 त्रिक 21,
7 5 35, 5 1 5 आणि 10, म्हणजे फेरे किती आले आपले 3 × 10, 30 हे उत्तर आलं. एकदम सोप्या कॅटेगरीचा प्रश्न. फक्त तुम्हाला समजलं पाहिजे की आपल्याला जे डायमीटर आहे आणि जे आपले जे फेऱ्या आहेत म्हणजे त्याचे चक्र होतं, ते चक्र आणि फेऱ्या दोन्हीचं जे प्रपोर्शन आहे ते इन्व्हर्सली आहे हे समजलं पाहिजे आपल्याला. पुढील संवाद काळजीपूर्वक वाचा आणि त्याचा पुरावा म्हणून हे असे प्रश्न व्यवस्थित ऐकायचे बरं. हे कारण हे कसं आहे, एकदा वाचल्यानंतर आपल्याला पटकन सुटतात आणि जर आपल्याला समजलं नाही तर हे प्रश्न आपल्याला येऊ शकत नाहीत व्यवस्थितरित्या. त्याच्यामुळे काय त्याचा पुरावा म्हणजे वाचून काय म्हटलंय बघा, वाचून आणि त्याचा पुरावा म्हणून उपयोग करून खजिना शोधक आणि पुरातत्वज्ञ यांच्यातील असहमतीचे निर्देशन करू शकणारे अनुमान पर्यायातून निवडा. आता अनुमान काढायचं आपल्याला, कन्क्लुजन काढायचं आहे. कन्क्लुजन म्हणजे काय की या पॅसेजमधून आपल्याला काहीतरी फायनल काय आहे ते काढायचं. आणि ते कन्क्लुजन कशाच्या रिलेटेड काढायचं आहे, असहमती. म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये खजिना शोधक ह्याचं एक मत असणार आहे आणि पुरातत्वज्ञ त्याचं एक मत असेल. त्या दोन्हीच्या मध्ये कुठल्या मुद्द्यांवरती असहमती आहे हे आपल्याला आता ह्या प्रश्नामध्ये बघायचं आहे. ठीक आहे, मग या प्रश्नामध्ये आपल्याला आता बघायचं आहे. त्याच्यामुळे प्रश्न व्यवस्थित वाचताना वाचा. असे जे प्रश्न आहेत ना, जर तुम्हाला आले तर एकदम येतात, कारण कॅल्क्युलेशन वगैरे काय नसतं याच्यामध्ये. फक्त तुम्हाला व्यवस्थितरित्या काय आहे ते पटकन वाचून म्हणजे वाचून व्यवस्थितरित्या विचार करून ते प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत. बघू आता काय म्हटलं आपण. खजिना शोधक सर्वसाधारणपणे पाहता सार्वजनिक मालमत्तेच्या जागी सापडलेल्या पुरातत्वीय वस्तूंवर खाजगी मालकी असणे बेकायदेशीर आहे. ज्या व्यक्ती स्वतःचा जीव धोक्यात घालून बुडालेल्या जहाजावरून जे काही सामान सोडून आणतात ते शतकांच्या जुन्या सागरी कायद्यानुसार त्यांना स्वतःकडे बाळगण्याची परवानगी आहे. या कायद्यातील बुडालेल्या स्वतःचा जीव धोक्यात घालून सागरी खाऱ्या पाण्यामुळे नामशेष होऊ, बघा इथे काय म्हटले, धोक्यात घालून सागरी खाऱ्या पाण्यामुळे नामशेष होऊ घातलेल्या पुरातन जहाजातील सामानाला वाचवणाऱ्या खजिना शोधकांना ते स्वतः ठेवण्याची मुभा स्पष्ट केलेली आहे. म्हणजे काय म्हटले त्यांनी की खजिना शोधकाचं मत काय आहे की स्वतःचा या कायद्यात बुडालेल्या म्हणजे इथं काय म्हटले, बुडालेल्या स्वतःचा जीव धोक्यात घालून सागरी खारी पाण्यामुळे नामशेष होऊ राहिलेल्या जहाजाचे नामशेष होऊ शकतात. त्या जहाजांना स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवणाऱ्या खजिना शोधकांना ते स्वतःला ठेवण्याची मुभा दिलेली आहे. ह्या कायद्यामध्ये दिलेले आहे त्यांनी की तशा प्रकारचा जर एखादा खजिना असेल तर ते स्वतःचा जीव धोक्यात घालून ते काय करतात की सागरी जे खारं पाणी आहे त्या खाऱ्या पाण्यामुळे ते नामशेष झाले असते खजिना तो, पण ते स्वतःचा जीव धोक्यात घालतात आणि मग तशा प्रकारचा खजिना काढतात. त्याच्यामुळं त्या कायद्यामध्ये तरतूद अशी आहे की ते स्वतःकडे तशा प्रकारचा खजिना ठेवू शकतात, असं खजिना संशोधकाचं मत आहे. पुरातत्वज्ञ काय म्हणतात, असं नाही. ही अपघातग्रस्त जहाजे शतकानुशतके पाण्यात बुडून असल्याने ती तेथे स्थिरावलेली आहेत. त्यांना धोका आहे तो फक्त लोभी खजिना शोधकांचा. प्रचंड नफा कमवण्यासाठी ते वस्तू लुटण्याच्या घाईत बहुमोलाच्या पुरातत्वीय पुराव्यांचा नाश करतात. पुरातत्वज्ञ जो आहे त्याचं मत काय आहे की असं नाही म्हणतो. असं नाही म्हणजे काय, तर हा काय म्हणतो की म्हणजे खजिना शोधकाचं मत काय आहे की जे खजिना शोधक आहेत ते स्वतःचा जीव धोक्यात घालतात आणि सागराचं जे खारं पाणी आहे त्यांच्यामुळे जे नामशेष होऊ राहिलेले नामशेष झाले असते किंवा नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत अशा पुरातन जहाजातील जे सामान आहे ते स्वतः काढून आणतात. त्यांचं म्हणणं काय खजिना शोधकाचं की अशा प्रकारचं आम्ही सामान आणतो त्याच्यामुळे तो राहतो आमच्याकडे, म्हणजे सागरी खजिना शोधकांकडे. पण पुरातत्वज्ञ म्हणतो तसं काय नाही आहे. ठीक आहे, आता बघू आपण. आपल्याला असहमतीचं दर्शवायचं, म्हणजे असहमतीचं लगेच बघा. पुरातत्वज्ञाने पहिल्या स्टेटमेंटमध्ये असं नाही म्हटलेलं, म्हणजे तो ज्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं त्याच्यावरती एका गोष्टीवरती असहमत आहे. मग त्यातलं नेमकं कुठलं स्टेटमेंट आहे ते बघू आपण. काय म्हटलं बघा, केव्हाही बुडालेल्या जहाजांसाठी सागरी कायदा लागू होईल अथवा नाही, असं असहमतीचं कारण आहे का? कारण काय म्हटले बघा, केव्हाही बुडालेल्या जहाजासाठी सागरी कायदा लागू करता येणार नाही. ते असं काही सुद्धा नाही. इथं सरळ सरळ ह्या स्टेटमेंटमध्ये म्हटलेलं आहे की इथं की कायदा आहे की स्वतःकडे बाळगू शकता. ह्या कायद्याचा उल्लेख इथं केला आहे का ह्यांनी दुसऱ्यांनी? नाही केलेलं आहे. त्याच्यामुळं असहमती नाही. कारण आपण एखाद्या गोष्टीबद्दल जर एखादा व्यक्ती आपल्याला काहीतरी एक्सप्लेनेशन करतोय आणि जर त्याला आपण जर असहमत असेल तर आपण त्याला सांगतो असं नाही आहे, आणि मग आपलं जे काय मत असेल अबाउट दिस फॅक्ट तर ते आपण सांगतो. मग आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, त्यांनी काय म्हटलेलं आहे की सागरी कायद्याच्या रिलेटेडचं काय बोललेलं आहे का ह्याच्यामध्ये? कुठल्याही प्रकारचं सागरी कायद्याचं स्टेटमेंट नाही, त्याच्यामध्ये तो प्रश्न येत नाही. सार्वजनिक पाण्यातील प्राचीन अपघातग्रस्त जहाजाला खाजगी मालमत्ता म्हणणे उचित आहे अथवा नाही. खाजगी मालमत्तेचा इथं काय उल्लेख काढलाय का त्यांनी? फक्त याचं काय म्हणणं आहे की अपघातग्रस्त जहाजे वर्षानुवर्षे पाण्यामध्ये पुढे ती तिथे स्थिरावलेली आहेत,
ती स्थिरावलेली आहेत तिथं, म्हणजे ते अजून अपघातग्रस्त जहाजे स्थिरावलेले ते तिथंच आहेत असं त्याचं मत आहे. परत लोभी जे खजिना शोधक आहेत त्यांना धोका आहे आणि ते वस्तू लुटण्यासाठी ते पुरातत्वीय पुराव्यांचा नाश करतात असं मत आहे. तिथं म्हटलं का त्यांनी की अपघातग्रस्त जहाजांवरती खाजगी मालकी आहे किंवा नाही, ते पण नाही. ठीक आहे, पुढं बघा. जेव्हा अपघातग्रस्त जहाजाची सुटका करतात तेव्हा खजिना शोधक स्वतःचा जीव धोक्यात घालतात अथवा नाही. आता ते घालतात अथवा नाही ह्याच्याबद्दल पण काय म्हणलं, पुढचं बघू आपण. कोणत्या दृष्टिकोनातून एखाद्या प्राचीन जहाजाला ते नामशेष होऊ घातले आहे वा नाही असे म्हणण्याबाबत. ठीक आहे, आता खालचे 2 प्रश्न ऑप्शन आहेत त्याच्याबद्दल बघू आपण. जेव्हा अपघातग्रस्त जहाजाची सुटका करतात तेव्हा खजिना शोधक स्वतःचा जीव धोक्यात घालतात का नाही, हे तर ह्या स्टेटमेंटमध्ये काही सुद्धा म्हटलेलं नाही त्यांनी. ठीक आहे, इथं काय म्हटलंय की कोणत्या दृष्टिकोनातून एखादा प्राचीन जहाजाला ते नामशेष होऊ घातले आहे का नाही ह्याच्याबद्दल त्यांचं आहे, तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. ते का बघू आपण. इथं ह्यांनी काय म्हटलेलं आहे की सागरी खाऱ्या पाण्यामुळे नामशेष होऊ घातलेली जहाज आहेत, ह्याचं म्हणणं आहे की हे नामशेष होऊ लागलेले आहेत. आणि ह्याचं म्हणणं काय पुरातत्वशास्त्रज्ञाचं, असं नाही, ही अपघातग्रस्त जहाजे शतकानुशतके पाण्यात बुडून असल्याने ती शतकानुशतके पाण्यात बुडून आहेत आणि तिथं ते स्थिरावलेली आहेत. ठीक आहे, मग त्या दोघांचं मत एकाच ह्याच्यावरती मतभेद आहे की ह्यांचं कोणत्या दृष्टिकोनातून एखाद्या प्राचीन जहाजाला ते नामशेष होऊ घातलेले म्हणजे ते नष्ट होणार आहे का नाही ह्याच्याबद्दलच्या दोघांचं मत नाही. ह्याचं म्हणणं आहे पुरातत्व खाजगी शोधकाचं की ते नामशेष होऊ घातलेले आहेत आणि ह्यांचं म्हणणं आहे पुरातत्वज्ञानाचं की त्या ठिकाणी शतकानुशतके ती जहाजे स्थिर आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. अशा प्रकारचे जे प्रश्न असतात ना त्यांना आपण टॅकल करणं व्यवस्थितरित्या गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये एकतर काय होतं, वाचायला वेळ जातो आणि हे व्यवस्थितरित्या तुम्ही वाचलं नसेल तर हे सगळेच्या सगळे तुम्हाला ऑप्शन बरोबर वाटायला लागतात. इथं आपल्याला त्याच्यामध्ये दुसरं महत्त्वाचं काय आहे की आपल्याला नेमकं प्रश्नामध्ये विचारले का हे वाचायचं आहे. अनुमान विचारले, अनुमान म्हणजे तुम्ही ह्याच्यावरून अनुमान काय काढताय, कन्क्लुजन काय असेल ते, आणि ते असहमतीचे निर्देशन करणारे म्हणजे दोघांच्यामध्ये कुठल्या मुद्द्यांवरती असहमती आहे हे महत्त्वाचं आहे. अनुमान काढायचं असेल तर ह्या पॅसेजवरून अजून खूप सारे अनुमान निघतात. कुठले, एक तर ह्याच्यावरून हे असं पण अनुमान निघू शकतं की म्हणजे खजिना शोधक आहेत त्याच्या म्हणण्यानुसार की जुन्या सागरी कायद्यानुसार स्वतःकडे बाळगू शकतात, हे अनुमान काढू शकतो. परत अजून हे पण पुरातत्वशास्त्रज्ञाच्या म्हणण्यानुसार आपण हे पण काढू शकतो की खजिना शोधक आहेत ते लोभी वृत्तीनं त्या जुन्या पुरावे त्यांचा नाश करू शकतात, हे पण आपण अनुमान काढू शकतो. पण नेमकं आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, असहमतीचे निर्देशन करणारे म्हणजे त्या दोघांच्यामध्ये असहमती आहे. कोण, खजिना शोधक आणि पुरातत्वज्ञ, ह्या ज्यांच्या दोघांच्यामध्ये असहमत आहे कुठल्या मुद्द्यांवरती आहे, तर एक नामशेष होऊ घातलेले आहेत का नाही त्याच्याबद्दलचं आहे. ठीक, अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत व्यवस्थितरित्या वाचा, काळजीपूर्वक लक्ष देऊन प्रश्नांमध्ये नेमकं काय विचारले ते बघा आणि मग प्रश्न अटेम्प्ट करा. संजय, अशोक व केतन यांनी 1:2, 3:5 या प्रमाणात गुंतवणूक करून एक धंदा सुरू केला. 4 महिन्यानंतर संजयने पूर्वी जेवढी गुंतवणूक केली होती तेवढी पुन्हा गुंतवणूक केली. अशोक तसेच केतन यांनी त्यांच्या गुंतवणूक पूर्वीपेक्षा निम्मी केली आणि वर्षाखेर त्यांच्या नफाचे प्रमाण किती. हे जे प्रश्न आहे ते प्रॉफिट शेअरिंगचा म्हणजे जो काय नफा असेल तो किती शेअर करायचा त्याच्या रिलेटेडचं आहे. ह्याची एक मेथड ठरलेली आहे, कॅल्क्युलेशन करत असताना कॅल्क्युलेशन करूनच काढावं लागतात प्रश्न बऱ्यापैकी. म्हणजे जर तसं दिलं असेल तर डायरेक्ट तर ह्या प्रश्नामध्ये तर आपल्याला कॅल्क्युलेट करूनच काढावं लागेल ते. मग हे त्याच्यासाठी काय करायचं, कॅल्क्युलेशन कमीत कमी कसं होईल आणि पटकन कसं होईल हे बघणं गरजेचं आहे. ठीक आहे, इथं बघू आपण. समजा त्यांनी काय केलं, एक्स एवढी केली असेल इन्व्हेस्टमेंट सुरुवातीला, तर बघा संजय, इथं अशोक बघू आपण आणि हा केतन. संजयनी काय केलं बघा, पहिल्यांदा समजा एक्स केले असेल, काय म्हटले सुरुवातीला 4 महिन्यानंतर, हे महत्त्वाचं काय 4 महिन्यानंतर. संजयचं बघा सुरुवातीला एक्स केले असेल इंटू 4, यांचं प्रमाण दिलेलं आहे त्यांनी म्हणून पहिल्यांदा एक्स घेतला. 1:2, 3:5 एक्स अधिक उरलेल्या वेळेला त्यांनी काय केलेलं आहे, पूर्वी जेवढी गुंतवणूक केली होती तेवढी पुन्हा केली म्हणजे दुप्पट केली. म्हणजे किती केली, 2x किती कालावधीसाठी, 8 महिन्यांच्या कालावधीसाठी. ठीक आहे, हा हे त्याचं इन्व्हेस्टमेंट झालं. आता अशोकची इन्व्हेस्टमेंट बघू. 3 आहे इथं, 3x इंटू 4 प्लस ह्याच्या निम्मी केलेले आहे परत त्यानं 3x डिवायडिंग बाय 2 इंटू 8. हा केतन आहे. केतननी किती केलेले सुरुवातीला 5x इंटू 4 प्लस इथं लिहितो केतनचं 5x इंटू 4 प्लस 5x डिवायडिंग बाय 2 इंटू 8.
हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं व्यवस्थितरित्या तर आपल्याला आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. हे बघा 4x आणि 16x हे झाले 20x. इथं बघा हे 4 आहे, हे 12x किती झाले 24x. हे 5 20 आणि हे 20 म्हणजे हे टोटल झाले 40x. याचा जर आपण व्यवस्थित म्हणजे हे सगळ्यात शेवटचा जर रेशो घेतला सगळ्यांचा तर बघा 5 6 10 पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. असे हे जे प्रश्नांना सोपे आहेत, फक्त एवढंच आहे की तुम्हाला कॅल्क्युलेशन व्यवस्थितरित्या ह्याचं करता आलं पाहिजे. 15 पुरुष व 7 महिला यांच्यामधून 10 सदस्यीय समिती गठीत करायची आहे. समितीतील कमीत कमी 6 महिलांचा समावेश असेल असे समिती किती प्रकारे तयार करू शकता. इथं काय म्हटलं महत्त्वाचं बघा, कमीत कमी 6 महिला म्हणजे किमान 6 महिला आल्या पाहिजेत आणि जास्तीत जास्त 7 महिला असू शकतात. हे कॉम्बिनेशनच्या टाईपमधला हा प्रश्न आहे. याच्यासाठी काय बघा फॉर्म्युला NCR. हे पण एकदम सोप्या पद्धतीची गणित असतात. ह्याचा एकदा फॉर्म्युला हे लक्षात आलं काय आहे तर आपण त्या फॉर्म्युलावरून उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे फॉर्म्युला व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे. हे NCR आहे. फॉर्म्युला बघा कसा आहे, NCR इक्वल टू N फॅक्टोरियल अपॉन R फॅक्टोरियल इंटू N मायनस R फॅक्टोरियल. ठीक आहे, हे आपल्याला आता सॉल्व करायचं आहे. इथं काय म्हटलं बघू आता, 10 सदस्यीय समिती तयार करायची आहे. त्यामध्ये किमान 6 महिला पाहिजेत. 10 सदस्यीय समिती म्हणजे किमान 6 म्हणजे पहिल्यांदा आपण काय करू 6 महिला घेऊ. ठीक आहे, 7 महिलांच्या मधून पहिले 6 महिला सिलेक्ट केल्या इंटू 15 मधून मग समितीमध्ये किती उरतात 4. ठीक आहे, 6 आणि 4 10 झाले म्हणजे पुरुषांचं आणि महिलांचं प्लस हे कॉम्बिनेशन हे झालं शक्यता झाली. दुसरी बघा 7 म्हणजे 7 मधून 7 महिला सिलेक्ट करायच्या आणि उरलेल्या 15 मधून 3 पुरुष येतील. हे हे अशा प्रकारचं एक्सप्रेशन येईल. त्याच्यामध्ये तो फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला व्यवस्थितरित्या कॅल्क्युलेट केला का आपल्याला उत्तर भेटतं. बघू आपण आता. हे 7 फॅक्टोरियल डिवायडिंग बाय 7 मायनस 1 फॅक्टोरियल इंटू 6 फॅक्टोरियल इंटू 15 फॅक्टोरियल. हे 15तून 4 गेले 11 इंटू 11 फॅक्टोरियल. त्याच्यानंतर पुढं हे 4 फॅक्टोरियल प्लस 7 फॅक्टोरियल. 7 काय असतं त्याचं उत्तर 1 असतं कारण 7 फॅक्टोरियल म्हणजे काय तर 7 फॅक्टोरियल डिवायडिंग बाय 7 फॅक्टोरियल इंटू 7 मायनस 7 फॅक्टोरियल म्हणजे 0 फॅक्टोरियल 1 असतो आणि मग ते उत्तर 1च येतं. ठीक आहे, पुढं बघा हे 15 फॅक्टोरियल डिवायडिंग बाय हे 12. 15तून 12 गेले 12 फॅक्टोरियल आणि परत 3 फॅक्टोरियल. हे जर व्यवस्थितरित्या आपण कॅल्क्युलेट केलं, हे व्यवस्थितरित्या जर आपण कॅल्क्युलेट केलं तर आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. आता ह्याचं उत्तर जर व्यवस्थितरित्या कॅल्क्युलेट केलं आपण तर फॅक्टोरियल तर तुम्हाला समजलं पाहिजे कसं असतं. हे बघा 7 फॅक्टोरियल म्हणजे कसं असतं, कुठलाही n फॅक्टोरियल असेल तर तो n फॅक्टोरियल n इंटू n मायनस 1 n मायनस 2 n मायनस 3 असं करत शेवटपर्यंत काय असतं 1 येतं. तिथंपर्यंत त्यांचं मल्टिप्लिकेशन असतं ते फॅक्टोरियलचं आहे. आता हे जर आपण व्यवस्थितरित्या केलं तर त्याचं उत्तर सॉल्व केलं तर ते 100 हे 10,010 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं 72चं उत्तर आहे. ते व्यवस्थितरित्या कॅल्क्युलेट करा, तुम्हाला समजेल. ह्या प्रश्नांच्या मध्ये महत्त्वाचं आहे परम्युटेशन कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला फॉर्म्युला माहिती असला पाहिजे आणि फॉर्म्युलामध्ये कुठला फॉर्म्युला किंवा कुठलं मेथड कधी वापरायचं आहे, कुठल्या फॉर्म्युलामध्ये कुठल्या ह्या ठेवायचे आहेत म्हणजे कुठल्या अंक कुठल्या ठिकाणी येतात, n काय आहे, r काय आहे, परम्युटेशनचं वापरायचं का कॉम्बिनेशनचं वापरायचं फॉर्म्युला ते व्यवस्थितरित्या माहिती असलं पाहिजे. नंतर माहिती असेल तर आपल्याला येऊ शकतात. त्याचबरोबर ह्या प्रश्नांच्यामध्ये काळजी कशाची घ्यायची आहे, आपल्याला कॅल्क्युलेशनमध्ये कुठं चुका होतात का, कॅल्क्युलेशनमध्ये कुठं मिस्टेक होतात का. कारण फॅक्टोरियल आहे, मल्टिप्लिकेशन आहे, अधिक असतं, कधी अधिक करायचं कधी गुणुले. आता इथं गुणुले का आलं हे महत्त्वाचं आहे आणि इथं अधिक का आलं हे पण महत्त्वाचं. अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला समजलेल्या पाहिजेत. त्यासाठी परम्युटेशन कॉम्बिनेशनचा व्यवस्थितरित्या अभ्यास करा. दरवर्षी किमान त्याच्यावरती एक तरी प्रश्न असतो दोन्हीवरती. त्याच्यामुळे 2.5 मार्काच्या तयारीसाठी तुम्ही 2 ह्याच्यामध्ये एकच फॉर्म्युला हा NCRचा फॉर्म्युला आणि NPRचा फॉर्म्युला आहे. तो NPRचा एक फॉर्म्युला बघून घ्या. NPRचा फॉर्म्युला n फॅक्टोरियल डिवायडिंग बाय n मायनस r फॅक्टोरियल तो एक फॉर्म्युला आहे.
अशा दोन फॉर्म्युलावरतीच तुमचं सगळे होऊन जातात. त्याचबरोबर प्रोबॅबिलिटीचे पण येतात. मग प्रोबॅबिलिटीमध्ये पण कधी कधी आपल्याला फॉर्म्युले यूज करावे लागतात. त्यामुळे व्यवस्थितरित्या हा चॅप्टर पण करून घ्या व्यवस्थित. पुढं परत तशाच प्रकारचा प्रश्न आला, निष्कर्षाचा प्रश्न आहे. मग असे अनुमान प्रश्न, आता बघा निष्कर्ष, अनुमान, गृहीतके, किमान 4 प्रश्न आलेले आहेत 25 पैकी. हे 25 पैकीचे 4 प्रश्न आहेत, त्याला कुठल्याही प्रकारचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायची गरज पडली नाही. आणि 4 प्रश्न जे आहेत त्याला आपल्याला किमान जर सगळे बरोबर आले तर 10 मार्क याच्यात आरामात भेटतात. आणि बऱ्याचशा मुलांची प्रिलिम्स 1 मार्क, 2 मार्क, 0.5 मार्क, 0.25 मार्कांनी जाती. तर हे 10 मार्क जे आहेत ना खूप महत्त्वाचे आहेत अशा सर्वांसाठीचे. आणि हे जे अशा सर्वांसाठीचे मार्क आहेत ते आपल्याला घेण्यासाठी हे व्यवस्थितरित्या आलं पाहिजे. त्याच्यामुळे नेमकं निष्कर्ष विचारले, अनुमान विचारले, गृहीतक विचारले, ते व्यवस्थितरित्या बघा. जर्नल ऑफ क्लिनिकल एंडोक्रायनॉलॉजी अँड मेटाबॉलिझममध्ये प्रसिद्ध झालेले ट्रायक्लोसन हे रसायन आणि त्याच्या संपर्काचा हाडांची खनिज घनता तसेच हाडांच्या ठिसूळपणाचा यातील सहसंबंधाचा शोध घेणारे त्या प्रकारचे पहिले संशोधन आहे. पहिलेचं संशोधन आहे. यामध्ये पण काही महत्त्वाच्या गोष्टींना अंडरलाईन करा, कीवर्ड्स आहेत ते. साबण, टूथपेस्ट, हातसफाई साबण इत्यादी प्रकारच्या ग्राहकोपयोगी उत्पादनाच्या माध्यमातून व्यक्ती ट्रायक्लोसनच्या संपर्कात येऊ शकते. तथापि ट्रायक्लोसन व मानवी हाडांचे आरोग्य त्याच्या संबंधाविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. प्राण्यातील हाडांच्या घनतेवर विपरीत परिणाम म्हणजे हाडांची घनता आहे त्याच्यावरती, प्राण्यातील जे हाड आहेत प्राण्यातील हाडांच्या घनतेवरती विपरीत परिणाम करण्याची क्षमता ट्रायक्लोसनमध्ये असण्याच्या शक्यतेचे प्रात्यक्षिक प्रयोगशाळेतील अभ्यासातून झालेले आहे, असे ट्रायक्लोसनच्या परिणामाचा अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिकांनी म्हटलेलं आहे. पॅसेज दिलेलं आहे आपल्याला, वैज्ञानिकांचं म्हणणं काय, संशोधन झालेलं आहे, त्याचा हाडांच्यावरती कसा वगैरे परिणाम होतो ते दिलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये निष्कर्ष काढायचा आहे. ठीक आहे, बघू आपण. प्राण्यांच्या इथं काय काय एक पॅसेज व्यवस्थित एक ऑप्शन पण व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. प्राण्यांच्या हाडावर होणाऱ्या उचित निष्कर्ष निवडायचा आहे. ट्रायक्लोसनच्या परिणामाबाबत फार थोडी माहिती उपलब्ध असली तरीही वरील यादीत असलेल्या उत्पादनात त्यांचा वापर करण्यावर बंदी घालणे आवश्यक आहे. आता इथं काय म्हटलंय त्यांनी, फार थोडी माहिती उपलब्ध आहे असली. आता इथं परत वाचू आपण. सहसंबंधाचा शोध घेणाऱ्या प्रकारे पहिले संशोधन आहे. हे साबण प्रकारच्या ग्राहकोपयोगी उत्पादनाच्या माध्यमातून व्यक्ती ट्रायक्लोसनच्या संपर्कात येऊ शकते. तथापि ट्रायक्लोसन आणि मानवी हाडांचे आरोग्य यांच्या सहसंबंधाविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. ठीक आहे, फारच थोडी माहिती उपलब्ध आहे त्याच्यामुळे हे अर्ध स्टेटमेंट बरोबर आहे. असली तरी त्याच्यामुळे पुढचं स्टेटमेंट पण वाचायचं. असली तरीही वरील यादीत असलेल्या उत्पादनात त्यांचा वापर करण्यावर बंदी घालणे आवश्यक आहे. ठीक आहे, तथापि ट्रायक्लोसन व मानवी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. प्राण्यातील हाडांच्या घनतेवरती विपरीत परिणाम करण्याची शक्यता ट्रायक्लोसनमध्ये असण्याच्या शक्यतेचे प्रयोगशाळेतून अभ्यासात आले, तसेच ट्रायक्लोसनच्या परिणामांचा अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिकांनी म्हणले. ठीक आहे, हा ऑप्शन पूर्वार्ध बरोबर आहे. पुढचा बघू आपण. मानवी हाडांवरती नेमका कोणता परिणाम होतो हे माहीत नसल्यामुळे, आता मानवी हाडांवरती इथं म्हटलेलं आहे सरळ त्यांनी, हे प्राण्यांच्या हाडाच्या घनतेवरती विपरीत परिणाम करण्याची क्षमता ट्रायक्लोसनमध्ये असण्याच्या शक्यतेचे प्रात्यक्षिक प्रयोगशाळेतील अभ्यासातून झालेले, त्याच्यामुळे हे ऑप्शन चुकीचं आहे. पुढे बघा. ट्रायक्लोसन आणि हाडांच्या खनिजांची घनता यांच्यातील सहसंबंध यांचा शोध पूर्वीच घेतला असल्यामुळे व्यक्ती वापरत असलेल्या विविध उत्पादनातील त्याच्या वापरावरती बंदी घालणे आवश्यक आहे. पूर्वीच घेतलेला आहे का शोध त्याचा? पहिलेच संशोधन आहे. सहसंबंधाचा शोध घेणारे त्या प्रकारचे पहिलेच संशोधन आहे म्हटलेलं, त्याच्यामुळे तो निष्कर्ष करेक्ट येईल का? तर नाही, त्या पण हा स्टेटमेंट पण चुकीचं आहे. पुढे बघा. ट्रायक्लोसनमध्ये प्राण्यांच्या हाडाच्या घनतेवरती परिणाम करण्याच्या क्षमतेच्या शक्यतेचे प्रात्यक्षिक काही अभ्यासामधून दाखवले गेल्यामुळे व्यक्ती वापरत असलेल्या विविध उत्पादनात त्याचा वापर करण्यावर बंदी घालणे आवश्यक आहे. आता बघा, बंदी घालणे आवश्यक आहे. ठीक आहे, इथं पण आता आपण 2 ऑप्शन इलिमिनेट केलेले आहेत. उरलेल्यामध्ये बघा, इथं पण म्हटले बंदी घालणे आवश्यक आहे आणि केल्यामुळे व्यक्ती वापरत असलेल्या विविध उत्पादनावर त्याचा वापर करण्याची बंदी घालणे आवश्यक आहे असं म्हटलं. आपल्याला फक्त पूर्वार्ध बघायचं आहे. ठीक आहे, ट्रायक्लोसनमध्ये प्राण्यांच्या हाडाच्या घनतेवरती परिणाम करण्याच्या क्षमतेच्या शक्यतेचे प्रात्यक्षिक काही अभ्यासातून दाखवलेले आहे, बरोबर. आणि तर काय म्हणले, प्राण्यांच्या हाडांवर होणाऱ्या ट्रायक्लोसनच्या परिणामांबाबत फार थोडी माहिती आहे. फार थोडी माहिती आहे म्हणून तुम्ही बंदी घालायची आहे का? तर नाही, फार थोडी माहिती आहे म्हणून बंदी घालायची नाही आहे. इथं बंदी कशामुळे घालायची आहे, तर ट्रायक्लोसनमध्ये प्राण्यांच्या हाडाच्या घनतेवरती परिणाम करण्याच्या क्षमतेवरती प्रात्यक्षिक काही अभ्यासातून झालेले आहेत, ते प्रात्यक्षिक इथं झालेले आहेत, त्याच्यामुळं आपण चौथा निष्कर्ष काढू शकतो. नेमकं बघा, आता हे 2 दिलेले आहेत त्यांनी, 1 आणि 2 दिलेले आहे. ह्याचं बरोबर आहे की बंदी घालणं आवश्यक आहे, पण बंदी कशासाठी घालायचे?
तर त्याच्यावरती अभ्यास फार थोडी माहिती उपलब्ध झाली म्हणून बंदी घालायची का तर नाही, तर हाडांच्या घनतेवरती परिणाम होतो त्याच्यामुळे बंदी घालायची, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यामुळे निष्कर्षाचे काढत असताना व्यवस्थितरित्या निष्कर्ष काय निघू शकतो, प्रश्नांमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, आपल्याला काय अनुमान काढायचा, निष्कर्ष काढायचा. निष्कर्ष काढत असताना आपल्याला ह्या पॅसेजमध्ये हे जो आपल्याला उत्तर दिलेला आहे किंवा जे काय आपल्याला डिस्क्रिप्शन दिलेलं आहे त्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते वाचणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर आपण व्यवस्थितरित्या निष्कर्ष काढू शकतो. पुढचा प्रश्न बघा, यश जवळ काही रंगीबेरंगी शिंपले आहेत, त्यातील 1/3 शिवाय 14 जादा शिंपले तिने पीला दिले. पीने यातील 1/3 शिवाय 11 जादा शिंपले क्यूला दिले. क्यूने यातील 1/3 शिवाय 1 जादा शिंपला आरला दिला आणि आरला क्यूकडून 14 शिंपले मिळाले, तर यशकडे मुळात असलेल्या शिंपल्यांची संख्या. हे पण आहे ना आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागतं आणि कॅल्क्युलेशन करत असताना कॅल्क्युलेशन जे आहे ते आपलं चुकलं नाही पाहिजे, कारण कॅल्क्युलेशन चुकल्यानंतर आपलं तिथं उत्तर जर आलं नाही तर महत्त्वाचं बघा, हा किती नंबरचा प्रश्न, 74 नंबरचा प्रश्न आहे. जे मुलं सगळ्यात शेवटी ॲप्टिट्यूड सॉल्व करतात, आता जे सगळ्यात शेवटी जर ॲप्टिट्यूड सॉल्व करत असेल तर समजा कॅल्क्युलेशनचा एखादा एरर झाला तर तुम्हाला तशा प्रकारचा खूप मोठा लॉस ह्याच्यामध्ये होऊ शकतो. त्याच्यामुळे आपण काय करायचं, अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये व्यवस्थितरित्या कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि कॅल्क्युलेशन व्यवस्थितरित्या जर केलं तर आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. बघू आता काय म्हटलं, यश जवळ काही रंगीबेरंगी शिंपले आहेत, यशकडे असणाऱ्यांची संख्या आपण काय करू, x मानू. यातील 1/3 शिंपले शिवाय 14 म्हणजे x डिवायडिंग बाय 3 प्लस 14 शिंपले तिने पीला दिले, हे शिंपले पीकडे आहेत. पीने यातील 1/3 शिवाय 11 जादा शिंपले म्हणजे ह्याच्यातले 1/3. आता हे सॉल्व करत असताना तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे करत गेला तर परत सोपं पडतं. हे 14 गुणवले 3 केले, 14 2 28, 14 त्रिक 42, 14 इंटू 14 इंटू 3 केले तर 42 येतं त्याचं. ठीक आहे, हे x प्लस इथं येणार 42 डिवायडिंग बाय 3, हे काय हे एवढं आलं. तर यातील 1/3 म्हणजे ह्याच्या पण 1/3 शिवाय 11 शिंपले दिलेले आहेत, क्यूला दिले. हे कुणाला दिले, क्यूला दिले. आणि क्यूने यातील 1/3 शिवाय 1 जादा शिंपला म्हणजे ह्याच्यातलं ओव्हरऑल जर सगळं कॅल्क्युलेट केलं आपण आणि ते आले तर ते किती येतं बघा, हे कुणाला दिले त्यांनी, आरला दिले. x प्लस 14 डिवायडिंग बाय 3 प्लस हे 33 केलं, हे डिवायडिंग बाय 3 केलं इक्वल टू, तर जर आरला क्यूकडून म्हणजे ह्यानी याला किती दिले, हे एवढं दिलेलं म्हणजे 14 दिलेले आहेत, हे इक्वल टू 14 येणार. हे जर 14 व्यवस्थितरित्या कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला, तर हे कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला जे 210 आहे त्याचं उत्तर मिळतं. हे व्यवस्थितरित्या कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. हे कॅल्क्युलेशनमध्ये आपण हे जर इथं कुठं जर चुकलो तर ते आपल्याला रॉंग येऊ शकतात. हे बघू आपण कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे ते. ठीक आहे, x प्लस 14 प्लस x प्लस इथं 42 येतं डिवायडिंग बाय 3 प्लस 42 डिवायडिंग बाय इथं 3. ठीक आहे, हे 3 इकडं आलं, इकडे 99 झाले. ठीक आहे, मग हे टोटल 3 येणार आणि 3 तिकडे गेले तर हे 42. म्हणजे हे व्यवस्थितरित्या तुम्ही अशा प्रकारचे कॅल्क्युलेशन व्यवस्थितरित्या जर केलं तर याचं उत्तर तुम्हाला पटकन पर्याय क्रमांक 210 आहे. ह्याच्यामध्ये एवढंच आहे की तुम्हाला व्यवस्थित कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे आणि कॅल्क्युलेशन जर व्यवस्थितरित्या आलं तर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. मी आता तुम्हाला स्टेप सांगितलेले आहेत कशा प्रकारचे ते एकदा बघून घ्या. हा पुढचा प्रश्न दिलेला आहे त्यांनी, समभुज चौकोनाकारवरून घडी घालून लहान त्रिकोणाकार मिळवलेला आहे. म्हणजे आता हा समभुज चौकोन आहे, ह्याला घडी घातलेली आहे. त्याच्या अगोदर ह्यांनी बाहेरचा जो चौकोन आहे ते आपण घडी घातलेले आहेत आणि आपल्याला काय विचारलं, त्रिकोणाकार मिळवलेला आहे, हा त्रिकोणाकार आहे, तर त्यातलं आपल्याला उत्तर काढायचं आहे. हे जे प्रश्न आहेत ना ह्यांच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पेपर फोल्डिंग. ह्याच्यात महत्त्वाचं काय, सगळ्यात मोठं आपल्याला जे बाण वगैरे असतील जे आहेत, बाण असेल किंवा ज्याचे चिन्ह असतील त्यांचं ओरिएंटेशन, त्यांच्यामधला अँगल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चेक करायच्या आहेत. हे प्रश्न आहेत ना, तुम्ही सगळे पेपर फोल्ड वगैरे करत बसायची गरज नाही. तिथे बरेचसे मुलं पेपर फोल्ड करतात, डायग्राम काढतात, काही करतात, त्याच्यामध्ये भरपूर वेळ जातो. सगळ्यात महत्त्वाचं हे जे असे प्रश्न आहेत त्यांनी चिन्ह बघायचे कुठे आहेत. आता हा बघा इकडचा हा कॉर्नर, ह्याचं जे ओरिएंटेशन आहे हा असं आहे,
हा ज्या वेळेला फोल्ड होईल, इकडं फोल्ड होईल, त्यावेळेला त्याचं ओरिएंटेशन उलटं होणार आहे. कसं होईल ते ओरिएंटेशन? हे ओरिएंटेशन होईल. आणि इथला हा बाण म्हणजे हे जे ह्याची डायरेक्शन आहे ह्याच्या टिपची ही इकडं आणि हे बाणाची डायरेक्शन इकडं, ते दोन्ही एकमेकाला पॅरलल आहेत आणि एकमेकाला विरुद्ध आहेत. ठीक आहे, पॅरलल आणि विरुद्ध आहेत. ऑप्शनमध्ये बघा कुठे आहेत, हे पॅरलल आहेत का, तर आहेत, पण एका डायरेक्शनमध्ये आहेत, उत्तर नाही येणार. हे बघा, हे पॅरलल आहेत का, तर नाही, परपेंडिक्युलर आहेत, ह्यांच्यामध्ये काहीतरी अँगल आहेत, ते उत्तर नाही येणार. हे पॅरलल आहेत का, आहेत, आणि एकमेकाच्या विरुद्ध डायरेक्शनला पण त्यांची टिप आहे. टिप म्हणजे हे टोक इकडे आहे आणि हे टोक इकडे आहे, विरुद्ध आहेत का एकमेकाला, आहेत. हे उत्तर येऊ शकतं. चौथा पर्याय बघू आपण. हे चौथा पर्याय येणार नाही, कारण ह्याचं टिप असं आहे आणि हा असं आहे, त्यांच्यामध्ये काय अँगल आहे, त्याच्यामुळे हा काय ऑप्शन येणार नाही. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आलं. अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ना, त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या तुम्हाला ओरिएंटेशन कुठलं आहे, कुठल्या प्रकारचे चिन्ह आहेत, महत्त्वाचं हेच बघायचं आहे. आपल्याला बऱ्याच वेळेला सिरीजचे असतील, सहसंबंधाचे असतील, किंवा अजून कुठल्याही प्रकारचे जे लॉजिकल रिझनिंगचे जे प्रश्न येतात अशा प्रकारचे डायग्रामचे, तर ते व्यवस्थितरित्या अटेम्प्ट करणं गरजेचं आहे. समजा जर तशा प्रकारचे प्रश्न व्यवस्थितरित्या आपल्याला आले तर आपण व्यवस्थित उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. इथं आपण ह्या सेक्शनमध्ये 2020चे जे आहेत आपले टोटल अगोदरच्या सेक्शनमध्ये थोडे प्रश्न आणि आत्ताच्या सेक्शनमध्ये थोडे प्रश्न, असं टोटल सेक्शन प्रश्न घेतलेले आहेत. आपण आत्ताची आपली जी बॅच चालू करणार त्याच्यामध्ये अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये किमान वेळेमध्ये, कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला हे प्रश्न वगैरे कसे सॉल्व्ह करायचे ह्याच्या रिलेटेडचे सर्व आपण डिस्कशन, सर्व आपण चर्चा ह्या सेशनमध्ये आपल्या होणार आहेत. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. आता आपण यूट्यूब बघितल्या, हे यूट्यूबला आपलं जे लेक्चर आहे ते बघितल्याबद्दल, आणि त्याचबरोबर जर नक्कीच तुमच्या जर काही शंका असतील तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा, किंवा आमच्या लोकसेवा पब्लिकेशनच्या जी टीम आहे त्या टीमला नक्कीच कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील तर विचारा. आमची पूर्ण टीम तुम्हाला सर्वच प्रकारचं सहकार्य करण्यासाठी तयार आहे. थँक्यू व्हेरी मच.